कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो काय 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 करताय काय? हे बघ विश्वादादा, तिकडे खाली यश आणि श्वेताच्या एंगेजमेंटची तयारी सुरू असताना मी नाही अशी गप्प बसून राहू शकत। मला काहीतरी करायला हवं। काहीही करायची गरज नाहीये। तुम्ही इथे जमिनीवर पाय ठेवायचं नाही ही शिक्षा झालीये तुम्हाला, विसरलात का? अरे पण दादा, ही कसली चुकीची शिक्षा आहे? म्हणजे ह्या बेडवरनं खाली पाऊल ठेवायचं नाही, त्याच्यापेक्षा या खोलीतच पाऊल ठेवायचं नाही अशी शिक्षा दिली असती ना तर खूप बरं झालं असतं। पण आता शिक्षेत बदल होणार आहे का? नाही ना। आणि मीही तुम्हाला जमिनीवर पाय ठेवू देणार नाहीये। नाही पण दादा, खरंच नाही म्हणजे नाही नाही। काय 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 चाललंय? मी फक्त फोन घेते, आता तोही घेऊ नको का? नाही नाही, फोन घ्या मीच देतो तुम्हाला, घ्या। बसतीये मी। यश, फोन उचल। मला आवडली। हा वहिनी, उद्याच्या कार्यक्रमाला कुठली साडी नेसू? हा वहिनी, खरं तर ना आपण परत एकदा शॉपिंग करायला हवी होती। हो ना, आणि या लीलाच्या गोंधळात सगळंच राहून गेलं। नाहीतर काय, हे मला वाटतं ना मी हीच साडी नेस। हा, ही छान आहे। हा, तशी मला पण ही आवडली आहे ना वहिनी। वहिनी, वहिनी, काय झालंय? काय आम्ही दोघे इतक्या उत्साहाने साखरपुड्याची तयारी करतो आणि तुम्हाला काय झालंय? आय एम सॉरी, ते मला टेन्शन आलंय। टेन्शन आलंय तुम्हाला? दुर्गा जहागीरदारांना टेन्शन आलंय? नाही नाही नाही, त्या उद्धट आणि अतिशहाण्या लीलामुळे मला टेन्शन आलंय। तिने काय गोंधळ घातला तर? वहिनी, कसं शक्य आहे? आता तुम्हीच सांगा, एजंटने तिला शिक्षा दिली ना जमिनीवर पाय न ठेवण्याची, मग कसा गोंधळ घालेल ती? आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, एजंटने साखरपुडा ठरवलाय ना, मग तो होणारच। आय होप सो। तू म्हणतेस तसंच व्हावं। होईल होईल। आय एम सो सॉरी। तयारी करायची ना, चला तयारीला लागूयात। माझ्या भावासाठी महत्वाचा दिवस आहे। चला चला। वहिनी थांबा, तुम्ही आधी हसा, दीर्घ श्वास घ्या। हसा हसा हसा, तुमच्या भावाचा साखरपुडा आहे। हो गो, चल चल। ही छान वाटतेय ना? ही तू नेस। चल मला रेडी? येस। एक मिनिट। हॅलो हॅलो, काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आमच्या सासूबाई पाहिजे। सासूबाई आता बिझी आहेत, त्या विश्रांती घेत आहेत। बाय। अरे, तू या घरचा नोकर आहेस आणि तू असा वागतोयस? आणि तू तू आमच्या तोंडावर दार बंद करतोस? आमचा अपमान करतोयस? नोकर कोणाला म्हणताय? तुला। हा, मी नोकर आहे, पण मी आता लीला वहिनींचा भाऊ आहे आणि भावाने बहिणीचं रक्षण करणं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं, ते मी बजावतोय। ते कर्तव्य वगैरे ठीक आहे, पण तुझ्या अशा वागण्यामुळे ना तुझ्या बहिणीला मिळणारा मान मिळणार नाही। हो ना, आणि काय आहे ना, आम्ही खरं तर लीलाईंचा चॉईस विचारायलाच आलो होतो, पण ठीक आहे, राहू दे, काही हरकत नाही, नको विचारू। एक 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 मिनिट, चॉईस म्हणजे आम्हा सोनांना काही निर्णय घ्यायचे असतील तर सासूला विचारायला नको का?
विचारायला तर हवं. हो ना. हा. बाजूला हा? अहो नाही थांबा. लीलाई, आम्ही खाली साखरपुड्याची तयारी करतोय. सरू, साखरपुड्याची नाही, यश आणि श्वेताच्या साखरपुड्याची. आम्ही 2 कॉम्बिनेशन चूज केलेत. ह्यातलं कुठलं घेऊ? सांगा सांगा. अय्या सरू, ही तर श्वेताची चॉईस आहे. हो, वा लीलाई, नाईस चॉईस. खूप छान. पण खरं सांगू लीलाई, मला खूप वाईट वाटतंय, म्हणजे अगदी मनापासून. काय ना, आता घरात एवढं आनंदाचं वातावरण आहे आणि तुम्ही अशा खोलीत अडकलात. सो बॅड, सो सॅड. लीलाई, आणि थीम कुठली चूज करू मी, ही की ही? ही. हे सरू, परत श्वेताचा चॉईस. हो ना. सरू, श्वेताचं आणि लीलाईचं खूप पटणार आहे. खूप सेम चॉईस आहे. मला तर वाटतं साखरपुड्याचा दिवस श्वेताच्या आयुष्यातला बेस्ट दिवस असणार आहे. हो हो, खरंय खरंय. एनिवे, निघतो आम्ही. हो. लीलाई, थँक्यू सो मच. हा, आम्ही चला वहिनी. थँक्स. तुम्ही जेवण आणलंय माझ्यासाठी? हे का फक्त वरण भात? तुला बरं नाहीये, आईने दिलंय, खा आता. पण मला बरं नाही असं नाहीच आहे. माझा तर फक्त ऍक्सिडेंट झालाय. फक्त ऍक्सिडेंट? तुला स्पायसी जेवण अलाउड नाहीये, त्यामुळे हे खायचं, औषधं घ्यायची आणि झोपायचं. एजे, मला वरण भात असा नाही आवडत. जर कोणी कालवून दिला ना तरच आवडतो. मी तुला फक्त बेडवरनं खाली उतरायला नाही सांगितलंय. तुझे हात ओके आहेत ना? हात कुठे काय? मला एवढं दुखतं, ऍक्सिडेंट झालाय माझा. कसं काय कालवून घेणार आहे मी? दुखतंय खरंच. हे काय? नाही, तुम्ही शेफ असाल तुमच्या रेस्टॉरंट मध्ये, पण आता घरी तर हाताने कालवू शकता ना? मला हाताने कालवलेलाच वरण भात आवडतो. जर हाताने कालवला नाहीत ना तर मी खाणारच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.